सस्ने जैवी लहानपणी आपण एक कथा ऐकलेली आहे, सरांनीच ऐकलेली आहे. ती ही की दोन मांजरी असतात आणि पावाच्या तुकड्यासाठी ते भांडण करतात आणि त्यात माकड उळी खातो आणि तो म्हणतो की मी तुमचा न्यायनिवाडा करतो आणि जो पाव आहे तो विभागून तुम्हा दोघांना देतो समसमान. पण होतं असं की तो एक तराजू घेतो आणि तराजूमध्ये अर्धा अर्धा हिस्सा त्या पावचा त्या तराजूमध्ये टाकतो आणि होतं की थोडं 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 करत की हे तराजू खाली आहे, हे तराजू वरती आहे, इक्वल होत नाही आहे, तर थोडं थोडं त्यातलं खात खात तो अख्खा पाव खाऊन घेतो तो माकड. आणि जे दोन मांजरी त्या पावाच्या तुकड्यासाठी भांडत होत्या नेमकं त्यांच्या वाट्याला काहीच येत नाही. हीच परिस्थिती सध्याची महाराष्ट्राची आहे की सगळ्यांनाही माहिती आहे की आरक्षणाचं ताट कोणासाठी किती वाढलेलं आहे. तरी आम्हाला आरक्षण यातून हवं, मराठा म्हणतात की ओबीसीतून हवं, धनगर बंजारा समाज म्हणतात की आम्हाला एसटीतून हवं. सगळ्यांना माहिती आहे ताट कितीपत वाढलेलं आहे आणि भेटणार आहे की नाही भेटणार आहे हे सुद्धा माहिती आहे. तरीसुद्धा आंदोलनं केल्या जात आहे आणि यातला माकड म्हणजे तो फडतूस टरबुजा आणि तो नेमका जे आरक्षणाचं ताट आहे ते कुणालाच मिळू देणार नाही आहे हे ठराविक माहिती आहे. आरक्षणाचं ताट कितपत कोणासाठी वाढलेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे लालूच दाखवलं जात आहे की तुम्हाला यातून आरक्षण मिळेल, त्यातून मिळेल. नेमकी त्या पावाच्या तुकड्यासारखी व्यथा आहे आणि कोणाच्याच वाट्याला काय येणार नाही आहे, कोणाच्याच वाट्याला नाही. यातून फक्त दंगली, भांडणं आणि एकमेकांच्या समाजामध्ये वादविवाद आणि तिरस्कार निर्माण, तेढ होण्याच्या शिवाय दुसरं काहीच निष्पन्न होणार नाही. आणि जो सर्व वाटा आहे जर तो पाव त्या माकडाने खाल्ला, याच्यात त्यात हा जो पाव आहे हा फडतूस टरबुजा खाणार आहे, दुसरं तिसरं काहीच होणार नाही महाराष्ट्रात. म्हणून बाकी समाजाला सांगणे आहे की एकोप्याने राहावं, जेणेकरून CM PM आपल्यातून कोणी तरी जाईल त्या पदावर. शेवटी सत्तेवर ब्राह्मणच येणार आहे. तुम्ही कितीही भांडा आरक्षणासाठी, शेवटी सत्तेवर हे बटब्राह्मणच येणार आहे. म्हणून आपण एकमेकांमध्ये एकोपा ठेवून आपल्यातून कोणतरी तिथे जाईल यावर फोकस असायला. जय भीम.